26 एप्रिल भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा स्मृती दिन। नमस्कार, मी स्नेहा आणि तुम्ही पाहताय कलाकार दिनविशेष। गणिताचे औपचारिक शिक्षण फारसे नसतानाही स्वयं अध्ययनातून गणिताच्या क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे भारतीय गणितज्ञ श्रीनिवास अय्यंगार रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी तमिळनाडूतील इरड येथे झाला। संख्याशास्त्र, नंबर थिअरी, अनंत मालिका, इन्फिनिट सिरीज आणि गणितीय विश्लेषण मॅथमॅटिकल एनालिसिस या विषयांमध्ये त्यांचे कार्य जगभर प्रसिद्ध आहे। त्यांच्या काळात न सुटलेल्या गणिताच्या समस्यांवर देखील त्यांनी उत्तरे शोधली। त्यांच्या प्रतिभेने गणिताच्या सीमा विस्तारल्या आणि ते एक प्रेरणास्थान बनले। रामानुजन यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे रामानुजन संख्याशास्त्र प्रमेय आणि विभाजन फलन पार्टिशन फंक्शन यांचा अभ्यास। त्यांनी संख्यांच्या विभाजनाचे गुणधर्म समजावून सांगणारी सूत्रे मांडली, ज्यामुळे गणितात नवीन संशोधनाला चालना मिळाली। रामानुजन तोफ फंक्शन आणि मॉड्युलर फॉर्म यांच्यावरील त्यांचे कार्य आधुनिक गणित आणि भौतिकशास्त्रात महत्त्वपूर्ण ठरले आहे। याशिवाय पायच्या मूल्याची अचूक गणना करण्यासाठी त्यांनी अनंत मालिकांचा वापर केला, जे त्या काळी क्रांतिकारी होते। या संशोधनाने त्यांची दूरदृष्टी अधोरेखित झाली। रामानुजन यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते। गरिबी आणि आजारपण यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, तरीही त्यांनी संशोधनात खंड पडू दिला नाही। 1914 मध्ये ते इंग्लंडला गेले, जिथे केम्ब्रिज विद्यापीठात त्यांनी आपले कार्य पुढे नेले आणि रॉयल सोसायटीचे फेलो बनले। त्यांचे संशोधन ब्लॅक होल आणि स्ट्रिंग थिअरी सारख्या आधुनिक वैज्ञानिक संकल्पनांशी जोडले गेले। त्यांचे लॉस्ट नोटबुक मृत्यूनंतर सापडले, ज्यात अप्रकाशित संकल्पना होत्या। गणितावरील त्यांचे प्रेम इतके होते की ते स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी 26 एप्रिल 1920 रोजी त्यांचे अकाली निधन झाले, पण त्यांचा गणितीय वारसा कायम राहिला। त्यांच्या स्मरणार्थ भारतात 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा होतो। त्यांचे जीवन आणि कार्य आजही प्रेरणादायी आहे। द मॅन हू न्यू इन्फिनिटी असे संबोधले जाणारे रामानुजन हे गणितज्ञ नव्हते, तर गणिताला कला आणि विज्ञानाचा संगम बनवणारे द्रष्टे होते। कशी वाटली ही विशेष माहिती? जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या कलाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।